ए बस बस तिथं थांब. ए बस तिथं थांब. हा. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी मनीषा द मराठी गर्ल या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हा आहे अलिबाग ट्रीपचा पार्ट 3 आणि पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये आम्ही अलिबागला कसं आलो आणि अलिबाग बीच, कोलाबा फोर्ट याबद्दल माहिती, कुठे जेवलो, कसं होतं हे सगळं आणि आम्ही एन्जॉय केलेलं हे सगळं त्यामध्ये दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. तर हा आहे पार्ट 3. तर आम्ही निघालो नागाव बीच कडे, अलिबाग बीचवरून नागाव बीचकडे. तर जर तुम्हाला कुटुंबासोबत असे क्षण अनुभवायला आवडत असतील तर हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि प्रेम दिलं तर आम्हाला अजून मोटिवेशन मिळेल. चला तर मग या सुंदर आठवणीमध्ये तुमचाही समावेश होऊ द्या. चला तर बघूया. फास्ट नाही करायचं. इकडे बघ, इकडे बघ. बस. हाय किटो. किटो ए किटो बरोबर. हाय हाय. हा हा सांग. आणि त्याच्यासाठी आम्ही कुठं आलोय? नाही, अलिबागला. हा आम्ही फिरायला आलो माझ्या बर्थडे साठी म्हणा. हा आता तुझा पुढच्या वर्षीचा करायचा. टेन्थ बर्थडे करायचा. नाही ना काय. सांग कुठं आलो आपण कुठं आलो? आपण कुठं आलो? अलिबाग. कशाला काय करायला आपण? काय करायला सांग ना. खेळायला काय करायला? फिरायला. नाही माझ्या तिथं म्हणून आलो बरोबर का? ओ काय बस का? हा आता बस. नाही ठेवतो का? चला तिथं काय भेटतं का बघू कोकण फूड मध्ये. चल. आणि इथं होतं कोकण फूड्स असं शॉप होतं. तिथून घेतलं आंबे हळद चं लोणचं आणि पापड. खूप काही होतं तिथं आणि आम्ही पण घेतलं तिथलं. खूप छान टेस्ट होती आंबे हळदीच्या लोणच्याला आणि पहिल्यांदा आम्ही ट्राय केली. हे दादा, तू खाली पडला, तुझा अनुभव कसा होता? दादा तुला कसं वाटलं खाली पडल्यावर? दादा तुला कसं वाटलं खाली पडल्यावर? अशी करायला लागली ना म्हणून. हा दादा कसं वाटलं तुला? आणि तू दादाला का पाडलं खाली? अशी काय केलं तू? चलो लेट्स डू एन्जॉय. हा स्टार्ट वॉकिंग. हा हा स्लो मोशन असते. स्लो मोशन म्हणशील ना, अजून काय वाटलं ते म्हणशील. अयो अयो वा 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 वा. काय ते पाखरू, हत्तीचं पिल्लू. बरं ही बघा ती मल्लू गुड्ड्याची लेक आणि महानंदा गुड्ड्याची लेक. हा तरीही आजची ट्रिप मला वाटतं सासूबाईंनी स्पॉन्सर केली असावी. पाठीमागून काहीतरी आवाज येत असेल तर जरासं थोडंफार हातभार इकडे येऊ दे, म्हणजे खर्च 2025 मधला बाहेर पडेल. हा तर असं पाणी पाहिजे तुला? काय पाहिजे? हे चल.
हा हा स्विमिंग करायचं कर. हा करा करा. हा हा कर कर. हा या थांब थांब तिकडे थांब येऊ नको पुढे येऊ नको थांब थांब तिथंच थांब यायचं नाही पुढे यायचं नाही थांब तिथंच हा करा 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 ए आमो इकडे बघ ए चला आमो मागे चला आमो मागे चला पाणी मागे चला आमो जरा इकडे इकडे आमो या इथं ए इकडे या इथं 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 उठ थांब इथे इथे खेळा पवा पवा डोळ्यात गेलं हा चल तिकडे इकडे काय तिकडे जायचं तिकडे काय नाही ए बस बस तिथं थांब ए बस तिथं थांब हा आजचा दिवस खरंच खूप छान आणि वेगळा होता. मुलांसोबत घालवलेला वेळ आमच्यासाठी खूप काही देऊन गेला. समुद्राच्या पाण्यात मुलं खेळताना बघितली की आपोआप चेहऱ्यावर हसू येतं. वाळूत धावणारी पावलं, निखळ हसू आणि त्या छोट्या छोट्या मस्त्या, समुद्राचा आवाज, थंड वारा आणि मुलांचे हसरे चेहरे या सगळ्या मुळे ना मन अगदी भरून आलं आहे. आणि कसं पाण्यात उड्या मारताना कधी हसत तर कधी ओरडत मुलांसोबत खेळताना आम्ही दोघंही पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटलं. रोजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण खूप काही विसरतो, असे क्षण खूप कमी मिळतात. पण आजचा दिवस आम्हाला आठवण करून देतो की खरी श्रीमंती म्हणजे कुटुंबासोबत घालवलेला वेळ. मुलांसोबत वेळ घालवताना थकवा, टेन्शन सगळं काही विसरायला होतं. हा दिवस आणि हे क्षण आमच्या मनात कायमचं राहणार आहे. कारण ह्या ज्या आठवणी आहेत ना मुलांसोबत, खरं तर म्हणजे मुलं बीचवरती फर्स्ट टाईम इथं आले होते आणि मी अगोदर गेले होते लग्न झाल्यानंतर यांच्यासोबत. पण मुलांना घेऊन असं बीचवरती म्हणलं तर हे पहिल्यांदाच होतं. आणि बघा हे कसं वाळूमध्ये खेळायला लागलं तर आणि आपोआप खालून पाणी यायला लागलंय जमिनीतून. तर त्यांना ते किती कुतूहल वाटतं. कारण त्यांना काय माहिती साईडला समुद्र आहे त्याच्यामुळं पाणी जमिनीत आहे. तर इतकी थंड
थंड वाजतीये समुद्रात. म्हणजे 6-6:30 वाजले होते. पाण्यात खेळून आले तर तरी सुद्धा बीचवरून जायचं काही नाव घेत नव्हते. इथंच खेळायला लागलं तर एवढी थंडी वाजत होती तर बाहेर काही पडायचं नाही आहे यांना. पाण्यात जातात, परत वाळूत खेळतात, परत पाण्यात जातात, परत खेळतात. आपल्या कुटुंबासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, वेळ ही सेविंग असते असं मला वाटतं. कोण कुठंपर्यंत आपल्यासोबत आहे हे कोणालाच माहिती नसतं. या समुद्राच्या लाटासारखं ती प्रत्येक लाट किनारा गाठतेच असं होत नाही. काही लाटा अर्ध्यातच शांत होतात, बरोबर की नाही? म्हणून थोडी थोडी का होईना सेविंग करा ही आयुष्याची. आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची फेवरेट फॅमिली ट्रिप कोणती. चला, बाय.